नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. विधान परिषद निवडणुकात तगडी फाईट होणार. उद्धव ठाकरेंनी टाकला डाव. महायुतीची धाकधूक वाढली. मित्रांनो, काय सविस्तर बातमी जाणून घेऊया. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे, कारण महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर होताच नार्वेकर अर्ज भरण्यासाठी विधान भवनात दाखल झाले. त्यांच्यासोबत स्वतः उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, प्रज्ञा सातव सुद्धा उपस्थित आहेत. महाविकास आघाडीचे सध्याचे संख्याबळ पाहता तिसरा उमेदवार निवडून आणण्यास 5 ते 6 मतांची गरज असणार आहे. त्यामुळे आता या मतांची जुळवाजुळव नेमकी कशी केली जाते यावर सर्वांचं लक्ष असणार आहे. दरम्यान विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी का असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. यासाठी त्यांनी बिनविरोधासोबत बोलणी केल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. पण उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशीच उद्धव ठाकरे यांनी डाव टाकला आणि त्यांनी आपल्या पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे मिलिंद नार्वेकर विधान भवनात दाखल होताच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबत चर्चा देखील केल्याची माहिती आहे. मिलिंद नार्वेकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आहेत. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्गी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे संसदीय राजकारणात हे पहिलेच पाऊल ठरणार आहेत. मित्रांनो, या संदर्भात आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा.